शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी न्याय म्हणून 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये कर्जमाफी आणि पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय असून काँग्रेस सत्तेत आली तर हे निर्णय लागू केले जातील असे काँग्रेसने आपल्या न्यायपत्रात सांगितले आहे। तर मित्रांनो, हे शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय कोणते आहेत त्याचे थोडक्यात विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सोबतच अशा प्रकारच्या व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, काँग्रेसने आपल्या न्यायपत्रात शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहे, ज्यामध्ये पहिला निर्णय हमीभाव देणार, दुसरा कर्जमाफी करणार, तिसरा मोठा निर्णय म्हणजे सुधारित पीक विमा योजना आणणार, चौथा मोठा निर्णय म्हणजे आयात निर्यात धोरण या ठिकाणी निश्चित केले जाईल आणि 5वा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची जीएसटी मधून मुक्तता करण्यात येईल। तर एक एक निर्णय आपण थोडक्यात पाहूयात। तर पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे हमीभावासंदर्भातील, ज्यामध्ये स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह हमीभावाची कायदेशीर हमी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। काँग्रेस डॉक्टर स्वामीनाथन आयोगानुसार सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देईल। कृषी खर्च आणि किमती आयोग ही एक वैज्ञानिक संस्था बनवली जाईल। सोबतच खरेदी केंद्रे आणि APMC येथे शेतकरी विक्रेत्याला देय असलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिजिटल पद्धतीने जमा केली जाईल। त्यानंतरचा दुसरा मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफी संदर्भातील। तर कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग निर्माण करणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे। काँग्रेस कृषी वित्त विषयक कायमस्वरूपी आयोगाची नियुक्ती करेल, जो वेळोवेळी कृषी कर्जाची आणि कर्जमुक्तीची गरज याबाबत अहवाल देईल। म्हणजेच कर्जमाफीची ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक आयोग या ठिकाणी निर्माण करण्यात येईल। त्यानंतर तिसरा मोठा निर्णय पीक विमा योजनेसंदर्भातील आहे, तो म्हणजे विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण। पीक नुकसान झाल्यास 30 दिवसांच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार। पीक विमा शेत आणि शेतकरी यांच्या अनुरूप असेल। पीक विम्याच्या रकमेनुसार शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारला जाईल आणि सर्व दावे हे 30 दिवसांच्या आत निकाली काढले जातील। म्हणजेच जर पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर 30 दिवसांच्या आत त्याचे दावे हे निकाली काढले जातील। अशा प्रकारचा हा मोठा निर्णय या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात केलेला आहे। त्यानंतर चौथा मोठा निर्णय म्हणजे योग्य आयात निर्यात धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण या ठिकाणी निश्चित केले जाईल। त्यामध्ये शेतकरी संघटनांशी सल्लामसलत करून काँग्रेस शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी 3 मार्ग प्रदान करेल, ज्यामध्ये APMC कायद्याअंतर्गत नियमित बाजार, जो विनियमित बाजार असेल, त्यानंतर ई-मार्केट शेतकरी संघटना, शेतकरी उत्पादक संघटना आणि वैयक्तिक प्रगतिशील शेतकरी यांच्या प्रतिनिधित्वासह स्वायत्त संस्थेद्वारे चालवले जाईल। आणि तिसरा जो 3 मार्ग जो आहे त्यामधला तिसरा मार्ग म्हणजे डिजिटल लेजरवर विक्री आणि खरेदी करार अपलोड करण्याच्या पर्यायासह शेतमालाच्या गेटवर आणि पसंतीच्या इतर कोणत्याही ठिकाणी शेतमालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला आहे। त्यानंतर काँग्रेस गाव आणि छोट्या शहरांमध्ये शेतकऱ्यांसाठी लहान बाजारपेठ उभारणार आहे, जेणेकरून शेतकरी आपला माल आणून ग्राहकांना विकू शकतील। तसेच काँग्रेस कृषी उत्पादनांच्या निर्यात आणि आयातीबाबत ठोस धोरण तयार करेल, शेतकरी आणि FPO ला आधार देईल आणि त्याचे उत्पन्न वाढवेल। तसेच सर्वोत्कृष्ट ज्ञान व पद्धती प्रत्येक शेतजमिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस कृषी विस्तार सेवा प्रणालीचे पुनरुज्जीवन करेल। काँग्रेस कृषी विज्ञान केंद्रांची संख्या वाढवेल आणि प्रत्येक केंद्रावर अधिक शास्त्रज्ञांची नियुक्ती करेल। त्यानंतर 5वा मोठा निर्णय म्हणजे जे काही शेतीविषयक जे काही असेल त्यामध्ये GST तून वगळण्यात येईल, GST मधून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हमीभाव, पीक विमा योजना, कर्जमाफी संदर्भात काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत। जर काँग्रेस सत्तेत आली तर या 5 मोठ्या निर्णयांची अंमलबजावणी ते करतील, अशा प्रकारचे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे निर्णय कसे वाटले, तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।